जैन मित्रांनो, तर आता मुंबई सिटीच्या फायनल कट ऑफ मध्ये काही बदलाव होऊ शकतो का? कारण की आता आपण टेलिग्रामच्या ग्रुपवर बघत आलेलो आहे, आणखी त्याच्यासोबत युट्यूबवर बघत आलेलो आहे, व्हॉट्सअपवर बघत आलेलो आहे की मुंबई सिटीचा कट ऑफ अशा प्रकारे अंदाजित कट ऑफ अशा प्रकारे लागू शकतो. कारण की आता ते कट ऑफ काढणं पण सोपं झालेलं होतं, कारण की मुंबई सिटीच्या आपल्या लेखी परीक्षेचे मार्क पण आपल्या जवळ होते. त्याच्यानंतर मैदानी चाचणीचे पण मार्क आपल्या जवळ होते. तर कट ऑफ काढणं एक प्रकारचं सोपं झालेलं होतं. पण या कट ऑफ मध्ये काही बदलाव होऊ शकतात का? तर नक्कीच मित्रांनो, हा कट ऑफ फायनल नाही आहे. या कट ऑफ मध्ये नक्कीच बदलाव होऊ शकता. कारण की ऑफिशियली मुंबई सिटी पोलीस कडून काही याच्याबद्दलचे ऑफिशियल अपडेट वगैरे काही कट ऑफ वगैरे काही तात्पुरता कट ऑफ वगैरे काहीही लागलेला नाही. त्यामुळे या कट ऑफ मध्ये ते ते कशा प्रकारे विचार करता याच्यावरती आता सर्व काही डिपेंड आहे. कट ऑफ मध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी बदलाव आढळून येऊ शकतो. आता मला काही एक दोन मेसेज वगैरे कॉल वगैरे आलेले होते की मुंबई सिटीच्या जागा आणखी वाढणार आहे काय, याच्याबद्दल आता स्पष्ट सांगायचं झाल्यास आता मुंबई सिटीच्या जागा वगैरे काहीही वाढू शकत नाही. कारण की आता जर आधीच 1062 जागांची वाढ झालेली आहे, आणखी जागा वाढ होऊ शकत नाही. जर झाल्या तर भरपूर चांगलं, पण आता सध्या तरी याच्याबद्दलचे काहीही सध्या अपडेट नाहीये जागा वाढीबद्दल. त्याच्यासोबतच आता समांतर आरक्षणामधील जर काही कॅन्डिडेट आले नाही तर आपल्याला माहितीच आहे की ते सर्वसाधारण उमेदवारांना ती जागा मिळत असते. तर असे काही जर बदलाव, काही बाबींचा जर विचार केला तर काही बदलाव फायनल कट ऑफ मध्ये होऊ शकतात. तर आणखी मुंबई सिटीकडून ज्या काही ऑफिशियल अपडेट वगैरे येत राहतील तर त्या आपण आतापर्यंत तर देतच आलो, समोर पण देत राहू. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच समोरच्या मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.